नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती वदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च। न विमुंचती दुर्मेधा धृतिसा पार्थ तामसी। आणि असंतोष जीवेसी धरुणी ठेला अहर्निशी। मनोनी मैत्री तेनेसी विषादी केली। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय, त्यातील आपण 3 प्रकारच्या बुद्धीचा विचार केल्यानंतर बुद्धीचा निश्चय झाला तर तो निश्चय परिपूर्णतेला नेण्यासाठी ज्या अंतःकरणाच्या वृत्तीची अपेक्षा असते त्या वृत्तीला धृती असं म्हणतात। धृती हे एकच वृत्ती आहे आणि अशा अनेक वृत्तीला धारण करणारी बुद्धी आहे। बुद्धीचा निश्चय फक्त नाही चालत, बुद्धीचा निश्चय आपल्या कृतीमध्ये येण्याकरता मध्यंतरी धृती असावी लागते। आणि मग त्या धृतीचे 3 प्रकार आहे। एक सात्विक धृती, त्याला सात्विक धैर्य म्हणतात। एक राजसी धृती अर्थात राजसी धैर्य। आणि आता प्रस्तुत 35व्या श्लोकामध्ये तामसी धृतीचा किंवा तामस धैर्याचा विचार सांगत आहेत। तर सात्विक धृतीचा विचार आपण कालपर्यंत पाहिला की ज्या धृतीच्या द्वारे साधक मन प्राण इंद्रियांच्या क्रिया ज्या शास्त्राच्या विरुद्ध होतात त्या सगळ्यांना तो आवरतो। मन प्राण इंद्रियाला शास्त्रसंमत आचरण करण्याकरता भाग पाडतो। जोपर्यंत परमात्मा प्राप्ती होत नाही तोपर्यंत मन प्राण इंद्रियांच्या क्रियांना तो आवरून धारण करतो। या वृत्तीला सात्विक धृती असं म्हणतात। राजसी धृतीमध्ये धर्म अर्थ आणि काम मोक्षाचा ते कधी विचार नाही करत। धर्म तो पण सकाम धर्म म्हणजे पुण्यात्मक धर्म, ज्यामुळे आपल्याला विशेष भोगाची प्राप्ती करता येईल असा धर्म असेल। अर्थार्जन म्हणजेच विषय असेल आणि काम म्हणजे विषयाची अपेक्षा असेल। तर फलाकांक्षी धृती असल्यामुळे या 3 गोष्टीला ती धारण करते, ते राजसी धृती किंवा धैर्य आहे। आणि यापुढे आहे तामसी धृती, ज्या धृतीच्या द्वारे दुष्ट बुद्धीचा असणारा व्यक्ती कायम निद्रा, भय म्हणजे त्रास, शोक म्हणजे इष्ट विषयाच्या योगाने होणारं दुःख, विषाद म्हणजे इंद्रियांचं शैथिल्य किंवा ज्याला दुर्बलपणा असं म्हणतात, आणि मदम शब्दाचा अर्थ होतो उन्मत्तपणा। शास्त्राच्या विरुद्ध असणारे जे विषय त्या विषयाला सेवन करण्याकरता तत्परता धारण करतो त्याला मद असं म्हणतात। या 5 गोष्टीला ज्या धृतीच्या द्वारे धारण केलं जातं त्यालाच तामसी धृती असं म्हणतात। या श्लोकावरच्या काही ओव्यांचा आपण विचार केला आहे। हा तामसी व्यक्ती साक्षात तमोगुणापासूनच तयार केला आहे आणि म्हणून आळस त्याने आपल्या काखेत ठेवलेला आहे। यामुळे झोपेला तो कधी सोडत नाही। त्यानंतर देह आणि धनाची त्याला आवड आहे, त्यामुळे जीवनामध्ये भीती त्याला कधी सोडत नाही। सगळ्या पदार्थावर त्याने स्नेह धारण केला आहे आणि नियम असा आहे, ज्या ज्या विषयावर आपण प्रेम करतो ते प्रेम मनुष्याला बंधनामध्ये टाकत असतं। बरं, बंधनात टाकण्याकरता मुख्य कारण पदार्थावर असणारं प्रेम आहे। कोणताही पदार्थ मनुष्याला बंधनात टाकत नाही, त्या पदार्थावर केलं जाणारं प्रेम स्नेह तेच मनुष्याला बंधनामध्ये टाकत असतं। म्हणून तर आपल्याकडे ईश्वरीय सृष्टी सुखदुःखाला कारण नाही आहे। ईश्वरीय सृष्टीतल्या पदार्थावर मानसिक सृष्टीतून आपण जो प्रेमाचा संबंध जोडतो ते प्रेमच आपल्या सुखदुःखाला कारण असतं। आपण जर प्रेम नाहीच केलं, स्नेह धारण नाही केला, मोह ठेवला नाही तर मनुष्याला दुःख होत नाही। आणि जर मोह ठेवला तर मग सामान्य पदार्थापासून सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागू शकतं। याला शोक असं म्हणतात। इथपर्यंत आपण विचार पाहिला। आता 56 क्रमांकाची ओवी आहे। आणि असंतोष जीवेसी धरुणी ठेला अहर्निशी। मनोनी मैत्री तेनेसी विषादे केली। असंतोष म्हणजेच असमाधान, जीवेसी म्हणजे अंतःकरणामध्ये। मनुष्याला जर आपण पाहिलं जीवाला
तर त्याच्या प्रारब्धाने त्याची उपजीविका भागावी एवढे पदार्थ सहज त्याला मिळत असतात. नाही मिळालं तर मनुष्याला हातपाय आहे, बुद्धी आहे, सगळ्या इंद्रियांचं सामर्थ्य आहे. आपल्यापेक्षा पशुपक्षी पराधी नाही बघा. जर एखाद्या गाईला भूक लागली तर हंबरडा फोडल्याशिवाय पर्याय नाही, किंवा एखाद्या चिमणीला वगैरे काही ताण भूक लागली तर पर्याय नाही. जर कोणी दयावान पुरुषाने घरावर तांदळाचे कण टाकले किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी ठेवलं तर तिला पाणी मिळू शकतं प्यायला. माणसाला तसं नाही ना. नाही नगरपालिकेचं तर मिळालं तर विकत घेऊ शकतो, हा पर्याय आपल्याकडे आहे. पण बाकीचे सगळे जीव पराधीन आहे, पण ते कधी चिंता नाही करत. आणि मनुष्य सगळ्या गोष्टीमध्ये समर्थ असतानासुद्धा कायम असमाधानी आहे, संतुष्टी अजिबात नाही. श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलं आहे, दरिद्री कोण आहे? सतु भवती दरिद्री यश्च तृष्णा विशाला. ज्याची तृष्णा फार मोठी वाढलेली आहे तो दरिद्री आहे. मग इकडं बाहेर किती का श्रीमंत असाना, पण अंतःकरणामध्ये तृष्णा जर असेल तर तो दरिद्रीच आहे. आडाणी लोक त्यांच्याकडे कागद पाहिल्यानंतर त्यांना श्रीमंत म्हणतात, तो भाग वेगळा आहे. पण मनात पाहिलं तर ते दरिद्री आहे, म्हणजे असमाधानी आहे. गाठी असता कोटी धन, गाठी असता कोटी धन, भागवतातली ओवी आहे. हां सांगा पुढे. गाठी असता कोटी धन, ज्याचे चित्त नाही समाधान. वा, ज्याचे चित्त नाही समाधान उद्धवा, तो दरिद्री जानगा उद्धवा. जे उद्धवानी जे काही प्रश्न विचारले भगवंतांनी त्याचे एका ओवीमध्ये उत्तर दिले. फारच गोड चिंतन आहे. कोट्यावधी धन आहे पण मनात समाधान नाही, म्हणजे असंतोष आहे. आणि ज्याचं असंतुष्ट मन असतं त्याला जगातलं सगळं सोनं मिळालं, सगळे पशु मिळाले, सगळं धनधान्याचं कोठारी त्याच्या नावावर केलं तरी तो म्हणतो मेरू कैशी तृष्णा वाढली नलिया, मेरू हाताय आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळघो. समाधान आपल्याजवळ आहे, मनामध्ये संतुष्टी असावी. जिथं आहे तिथं व्यक्ती समाधानी राहू शकतो. आणि जर मनात विचार नसेल चांगला तर तो पैशाच्या ढिगावर जरी लोळत राहिला तरी तो म्हण नाही अजून एखादा ढिगारा कुठं असेल तर बघा. म्हणजे काय आहे? असंतोष. असंतोष जीवेसी धरुणी ठेला अहर्निशी. रात्र आणि दिवस त्याने आपल्या मनामध्ये असंतोषाला धारण केला आहे. आणि मग ज्याला असंतोष असतो त्याच्या जीवनामध्ये कायम खेद असतो, कायम खंत असते. म्हणून या कारणामुळे मैत्री तेनेसी विषादे केली. जो विषाद आहे की नाही त्या विषादाने म्हणजेच खेदाने त्याच्यासोबत कायमची मैत्री करून टाकली आहे. जिथे जिथे मनुष्याला खेद होतो समजून घ्यावं त्याच्या मनामध्ये असमाधान असंतोष आहे. आणि जर संतोष असेल तर खेद नाही, तो कायमचाच आनंदी आहे. मग आता हा खेद त्याला कधी सोडणार आहे? ज्ञानोबा म्हणतात मरेपर्यंत तर काही सोडणार नाही. मग कसं काय? उदाहरण बघा. लसना तेन सांडी गंधी का अपत्य शिळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया. इथपर्यंत आहे बरं. दोन ओव्याचं एकत्र विचार आहे या 56 आणि 57. लसना तेन सांडी गंधी, गंधी म्हणजे दुर्गंध. आता हे आपण नियम तेवढे काही पाळत नाही, तो भाग वेगळा आहे. उत्तर भारतामध्ये गेलं, उत्तर भारतातल्या हॉटेलीमध्ये सुद्धा कांदा लसूण खात नाही. जर आपण वृंदावनामध्ये गेलो की नाही आणि जर आपण त्यांना विचारलं आप प्याज खाते हो, कैसे बात करते हो, या ये सब चलता नाही आहे. आणि आपल्याकडं दिंडीमध्ये ढिगारा सापडतो. दिंडीमध्ये असतात की ते ट्रक वगैरे, त्याच्यामध्ये गोण्याच्या गोण्या भरलेल्या असतात. ते आपली दिंडी जर उठून गेली तर दुसऱ्या दिवशी जिथं आपण जेवण केलं तिथं पाहायचं मस्तपैकी अन्नधान्याचा ह्या पाला पाचोळ्याचा असा ढिगारा जमा झालेला असतो, आहे की नाही. पण तिकडं नाही खात. त्या लसणाच्या अंगामध्ये दुर्गंध आहे. सात्विक पुरुषाच्या विचार पाहिलं तर ते मनाला विकृत करणारे आहे. मग लसणाला त्याचा गंध कधी सोडत नाही, कधीच सोडत नाही बघा. लसणाच्या अंगात गंध याचा विचार नाही आहे. लसूण ज्या भांड्यात ठेवला आहे तो लसूण काढून जरी घेतला तरी त्या भांड्यामध्ये तो गंध सापडतो. लसणा तेन सांडी गंधी का अपत्य शिळा ते व्याधी. अपत्य करण्याचा ज्याचा नियम आहे, म्हणजे जो पथ्य पाळत नाही, नियम पाळत नाही आरोग्याचे, तर त्याला रोग कधी सोडतो? सोडतच नाही. रोग कायम त्याच्याकडे राहतो. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात एका पुरुषाला खोकला लागला, डॉक्टरांनी सांगितलं अजिबात तेलकट वगैरे काही खायचं नाही. आणि नेमके रसाचे दिवस होते. घरामध्ये पाहुणे वगैरे आले आणि मग ते कुरडाई पापडं भजे तळले जातात की नाही. बिचाऱ्याने तेवढ्या वासावर समाधान मानलं. पण जीभ ऐकते होय. सगळे झोपले आणि रात्री त्याने मग ते कपाट उघडलं
सगळे तेलकट पदार्थ खाल्ले, रात्रभर खोकत राहिला. घरचे लोक म्हणले कालपर्यंत बरं होतं, आज अचानक खोकला कसं काय वाढला? ते नाही, वातावरण बदललंय. वातावरण नाही बदललं, तू स्वतः वातावरण बदलेलं आहे. पण अपत्य करण्याचा स्वभाव असेल तर त्याला रोग सोडत नाही. अपत्य शिळा ते व्याधी न सांडी. हे झाले उदाहरण. तैसी केली मरणावधी विषादे तया. मरणाच्या अवधीपर्यंत, शेवटपर्यंत विषादे तयासी मैत्री केली. खेद किंवा खंत त्याच्यावर मैत्री करून राहतो, म्हणजे त्याला कायमचा खेद धारण करावा लागतो. आणि वैसावित्त काम यांचा वाढवी संभ्रम. मनोनीमध्ये आश्रम तोच केला. आता उन्मत्तपणा त्याच्याकडे कसा असतो? उन्मत्तपणाचे 3 कारणं ज्ञानोबांनी इथं सांगितले आहे. आणि वयसा, काहीचं वय वाढलेलं असतं, पण वयाच्या बरोबर विचार वाढतील असं काही सांगता येत नाही. तुकोबारांचं प्रमाण आहे, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकासी. मनुष्याचं वय वाढलं असेल आणि आपलं वय वाढलं ना आपण ज्येष्ठ आहे असा जर अहंकाराचा भाव आला की त्याच्याकडे उन्मत्तपणा असतो. मला काय समजलं, मी का सामान्य आहे का? किती उन्हाळे पावसाळे खाल्ले, रिकामीच खाल्ले, काही उपयोग नाही त्याचा, विचारच नाही की नाही. पण वयसा, वयाचा उन्मत्तपणा. वित्त, धन असेल तर मग पाहायचं कामच नाही. आणि काम म्हणजे विषयाची प्रबळ इच्छा. याच्यामुळे ययांचा वाढवी संभ्रम. संभ्रम म्हणजे मोठेपण, आवेश किंवा अधिकपणा तो वाढवितो. म्हणजे वय माझं मोठं आहे याचा मोठेपणा धारण करतो, वित्त माझ्याकडे जास्त आहे याचा मोठेपणा धारण करतो. आणि विषयाची प्रबळ इच्छा असेल, ज्ञानोबा आहे त्या 9व्या अध्यायामध्ये म्हणतात बघा, जो अभिलाष भारी दडपे तया ते सज्ञान म्हणते. पहा मृत्यू लोकाची व्याख्या. जो नाही ओवाईला नाही, अभिलाष भारी दडपे तया ते सज्ञान म्हणते असं आहे. एक पूर्वार्ध नाही आठवत मला, पण एवढं आहे की अभिलाषाच्या भारीने जो दडपला जातो त्याला सज्ञान म्हणतात. कलियुगातले माणसं विद्वानाला विद्वान नाही म्हणत. एखाद्याचा विद्वान असेल की नाही त्याला विद्वान नाही म्हणत, पण ज्याची जास्त अभिलाषा आहे, जो जास्त धावपळ करतो, लोक ते वा 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 त्याच्यासारखा बुद्धिमान अजून मी पाहिला नाही. जो अभिलाष भारी दडपे तया ते सज्ञान म्हणते, म्हणजेच प्रबळ इच्छा आहे विषयाची. ययांचा वाढवी संभ्रम, ययांचा असणारा मोठेपणा तो वाढवितो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मध्ये आश्रम तोची केला. तोची म्हणजे तोच तामसी पुरुष, मध्ये म्हणजे मदाने आश्रम केला. उन्मत्तपणाच्या मदाने आपल्याला राहण्याकरता त्या तामसी पुरुषाचं अंतकरण म्हणजे आश्रमाप्रमाणे निवड केली आहे. मग त्याला उन्मत्तपणा कधी सोडेल? कधी सोडत नाही. बरं, मनुष्याला वित्त, वय, प्रबळ विषयाची इच्छा या 3 गोष्टीसुद्धा पूर्णपणे अधपतनाला कारण ठरतात. श्रीमद भागवतामध्ये विचार असा आला आहे की भगवंताला निजधाम गमन करायचं. पहिल्याच अध्यायामध्ये आला आहे 11व्या स्कंदाच्या. भगवंताने विचार केला, आपण जर निजधामाला गेलो तर आपल्या बळामुळे प्रबळ झालेले यादव हे कोणाला आटोपत नाही, देवाला नाही, राक्षसाला नाही किंवा कोणालाच आटोपत नाही. आणि मग हे जर प्रबळ उन्मत्त झाले तर यांच्या नाशाकरता मला पुन्हा माघारी यावं लागेल. त्यापेक्षा यांच्या कुळाचा आपण नाश करू आणि मग निजधामाला जाऊ. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. यांचाही नाश करायचा आणि मग जाय. पण कसा करायचा? भगवंताच्या मनातला संकल्प झाला आणि त्या संकल्पातून शाप मिळाला ऋषीमुनींचा. पण शापासाठी तो सांब होता की नाही, सुंदर होता दिसायला, त्याने स्त्री वेश धारण केला. आणि बाकीचे जे यादव कुमार आहे ते सुद्धा सोबत चालले. आणि ऋषीमुनींना सांगितलं, का हो तुम्हाला त्रिकाळ कळतं की नाही? त्रिकालज्ञानी आहात तुम्ही. मग पलीकडे बसणारी जी स्त्री आहे, जी गर्भवती आहे, त्याला मुलगा होईल का मुलगी होईल सांगा बरं. जुन्या काळात सांगितलं जायचं नाडी परीक्षणानुसार, किंवा जुन्या काळामध्ये अंतर्दृष्टी होते ते मंत्र सामर्थ्याने पाहिजे. आता फक्त बदल यंत्रात झाला आहे. जुन्या काळात मंत्राने पाहिजे, आता यंत्राने पाहतात की नाही. ते सोनोग्राफी वगैरे काहीतरी म्हणतात, त्याच्यातही बरेच प्रकार आहेत, 3D वगैरे असे काहीतरी आहेत. तर त्यातून ते हालचाल वगैरे पाहिली जाते. तर ऋषींना राग आला, म्हणे आमच्या ज्ञानाची तू परीक्षा करतो आहे. अरे मुलगाही नाही होणार आणि मुलगी नाही होणार, मग त्या उदरातून मुसळ बाहेर येईल. मुसलम कुलनाशनम. त्याचं काय कारण? यौवनम, धनसंपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता
एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम तारुण्य धनसंपत्ती सत्ता आणि अविचार या 4 गोष्टीपैकी एक एक गोष्ट जरी असेल ना तरी ती अनर्थाला कारण ठरते. आणि जिथं 4ही गोष्टी एकत्र आल्या तिथं काय पाहायचं काम आहे मग. इथं तिला यौवनम त्या सांबाला तारुण्य होतं. धनसंपत्ती काय पाहिजे, सुवर्णाची द्वारकाच आहे. प्रभुत्वम सत्ता आहे आणि अविचार आहे म्हणून तर पुरुष असताना स्त्रीचा वेश धारण केला म्हणून तर अनर्थ आला. एकच संकल्प झाला मुसलम कुलनाशनम, त्या मुसळाचं चूर्ण केलं. भगवंताला सांगितलंच नाही सगळे, दिलं समुद्रामध्ये फेकून. पण एका भागाचं चूर्ण काही झालं नाही, तसंच टाकून दिलं लोखंड. ते माशाने गिळलं, तो माशा एका कोळ्याने पकडला, कापला, त्याला सापडलं ते लोखंड. त्याने त्याचा बाण तयार केला आणि त्या बाणाचा फक्त स्पर्शाचं निमित्त झालं, देव निश्चित धामाला निघून गेले. खरं असं आहे परमात्मा आलेही नाही, निघून गेले नाही, फक्त लीला केली आहे. हे सगळं यादव कुळाचा नाश झाला की नाही, कळी स्वकुळाला आवी येली. त्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टी मद उन्मत्तपणा. म्हणून पद आणि मद याच्यात काही फरक नाही बरं. खरं तर प वर्गातला शेवटचा अक्षरच म आहे ना. प फ ब भ आणि म आहे की नाही, सगळे गोष्टीच आहे ते. मग पद आलं, प मध्ये आणि म मध्ये काय फरक आहे, फक्त म च्या अंगात एक बिंदू आहे बघा, बिंदू. प लिहिलं आणि म लिहिलं तर फरक नाही, फक्त प खाली आलं की बिंदू लिहायचा आणि पुढं आडवी रेष मारायची, लगेच पचा म होतो. म्हणजे पद आलं की मद येतच असतो, फक्त पद आलं की बिंदू म्हणजे अहंकार यावा लागतो. पदाचा अहंकार आला की त्या पदाच्या अहंकाराचं रूपांतर मदात होतं. म्हणून पदावर बसणारी माणसं सहसा ऐकत नाही बघा, बसली का ऐकतच नाही. तुम्ही किती त्यांच्याकडे किती कार्यालयामध्ये किती वेळा जा, ते कामच करत नाही. का, पद आलं आणि त्याच्यावर अहंकार आला. म्हणून त्यांना असं सरकारी अधिकाऱ्याला बरंच प्रलोभन द्यावं लागतं, मोठेपणा साहेब साहेब करावं लागतं. तर केलं काम, नाही तर 6 महिने थांब आणि वैसा वित्त काम यांचा वाढवी संभ्रम मनोनीमध्ये आश्रम तोची केला. इथपर्यंत सांगितलं. आता पुढे हे 5 गोष्टी आहे की नाही, स्वप्नम म्हणजे निद्रा, भय, शोक, विषाद आणि मद, या 5 गोष्टी तो कायम धारण करतो. कुठपर्यंत, ज्ञानोबा त्याकरता पुढे 2-3 वयामध्ये उदाहरणं देतात. आगी तेने सांडी ताप, सळा ते जातीचा साप, का जगाचा वैरी वासिप अखंड जैसा, ना तरी शरीराते काळ, न विसंबे कवने वेळ, तैसा तामसी आढळ, तैसा आती आढळ तामसी मद, एवं 5 हे निद्रादिक, तामसाच्या ठाई दोख, जिया धृती देख धरिले आहाती, तेगा धृती या नावे, तामसी तेत हे जाणावे, मनी तले तेने देवे, जगाचेनी, एवं त्रिविध जे बुद्धी, की जे कर्म निश्चय आधी, तो धृतीया स्थितीने जो येथ. इथपर्यंत सगळा एकत्र विचार आहे बरं. म्हणजे मागच्या काही ओव्यामध्ये सिद्धांत आहे आणि सगळ्यांचा सारांश आहे 63 ओवीमध्ये. म्हणून या सगळ्या ओव्या आपण एकत्र वाचल्या. आता या 5 गोष्टी आहे ना, निद्रा, भीती, शोक, विषाद म्हणजे खंत आणि उन्मत्तपणा म्हणजे मत, या 5 गोष्टी दुष्टबुद्धीचा असणारा तामसी पुरुष कधीही तामसी धृतीमुळे सोडतच नाही. धारण करणं याला धृती म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सोडत नाही, धारण करून राहतो. तो कुठपर्यंत, ज्ञानोबा म्हणतात कायमचंच. कसं, आगी तेनं सांडी ताप, ताप म्हणजे उष्णता. उष्णता अग्नीला सोडून राहते का, नाही. असं कधी झालं आहे का की अग्नी लागला बुवा पण उष्णताच नव्हती, मग काय होईल, स्वयंपाकच होणार नाही. नुसता अग्नी दिसेल म्हणजे उष्णता, ते पातेलं तापण्याकरता उष्णता लागते की नाही. म्हणून आगी तेनं सांडी ताप, अग्नीला ताप किंवा उष्णता कधी सोडत नाही. सळा ते जातीचा साप, जातीचा म्हणजे विषारी असणारा काळ्या वर्णाचा नाग, तो जातीवंत विषारी आहे. तो सळ म्हणजे द्वेष किंवा सळ म्हणजे द्वेष, त्याला कधी सोडत नाही बरं. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे, तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे. सर्पाचे ना आपल्याला कळू किंवा न कळू, सर्पाच्या मनात आहे ना डंख म्हणतात त्याला, द्वेष कधी सोडत नाही बरं. मग ते काही माणसं अनुभव येतात बघा. 100 माणसं झोपलेले असतात आणि कोपऱ्यात असतो 100वा मनुष्य आणि सर्प दरवाज्यातून येतो. बऱ्याच लोकांच्या अंगावरून येतो पण लोकाला कळतही नाही. काय लोकांचा अधिकार असेल, काळ झोपले असेल बिचारे, सर्प त्यांच्या अंगावरून जातो आणि एकालाच दंश करतो. का,
त्याचा आणि त्याचा काहीतरी वैर असतं, त्याच्या मनातून ते वैर जात नाही. ते कर्माचा सिद्धांत नावाचं पुस्तक आहे बघा, त्याच्यात एक कथा आली आहे की एका धर्मशाळेमध्ये, सत्य घटना आहे ती, एका धर्मशाळेमध्ये काही वाटसरूच झोपले आणि त्यांचा मुलगाही तिथं होता, त्या दाम्पत्याचा मुलगा. तो मुलगा रात्री उठला आणि उठला की चालतच आल्यानंतर तो अंगणामध्ये आला धर्मशाळेच्या, आणि तेव्हा रात्री एक भयंकर विषारी सर्प तिथं आला. भयंकर विषारी, की जो सर्प जवळपास 2-3 दिवसांनी प्रत्येक व्यक्तीला, एका तरी व्यक्तीला दंश करायचा, पण तो कोणाला सापडत नसायचा. तो सर्प विषारी आला आणि त्याने फणा उगारला. त्याच्यासमोर लहान मुलगा गेला. लहान मुलाला काय माहिती याला सर्प म्हणतात का काय. त्या सर्पाकडं जर विष नसतं आणि जर फुतकार नसता, म्हणजे तो हवा सोडतो की नाही, सुस्कारा फुसकारा नसता, तर आपल्या लोकांनी ना गवताचा भारा बांधायला दाव म्हणून त्याचा वापर केला असता. जायचं वारुळामध्ये हात घालायचा आणि काढायचं ओढून, काय चावणार वगैरे काहीच नाही की नाही. पण बरं आहे त्याच्याकडे ते अस्त्र आहे की त्यामुळे माणसं त्याला घाबरून राहतात. बिनविषारी जरी असला तरी जाऊ द्या, दुसरीकडे नाही, पाठात जरी निघाला तर कोणी थांबणार नाही. फक्त मीच थांबेल, कारण आसनवर आहे ना, बाकी कोणी थांबणार नाही. मग आता तो विषारी सर्प, तो लहान मुलगा तिथं आला आणि तो माती घ्यायचा, त्याच्या अंगावर फेकायचा लहान मुलगा. असं झालं बऱ्याच वेळा, पण त्या सर्पाने मात्र दंश नाही केला. म्हणजे एक मांत्रिक तिथं आला, त्याने मंत्राचा वापर केला, म्हणजे तो आतापर्यंत बऱ्याच जणांना दंश केला. आणि या मुलाला का दंश नाही केला, त्याने सांगितलं या मुलाचं स्मरण माझ्या मनात आहे. म्हणजे का बरं, हा मुलगा आणि मी मागच्या जन्मामध्ये याचं माझ्यावर कर्ज आहे, ते कर्ज मला फेडता नाही आलं, म्हणून तो लहान मुलगा माती फेकून धिक्कार आहे तुझा, धिक्कार आहे असं म्हणतो आहे. माझ्याकडं काहीच पर्याय नाही म्हणून मी ते सहन करतो आहे. नाहीतर माझ्यासमोर जर एखादा आला आणि माती फेकली तर कार्यक्रमच त्याचा. म्हणजे सर्पाच्या मनामध्ये स्मरण राहतं, आणि द्वेष असेल तर मग तर चांगलंच राहतं. सळा ते जातीचा साप न सांडी. काही लोक म्हणतात ते सर्पाला कान नसतात. खरं आहे, कान नसतात, पण कानाचं काम त्याची त्वचा करते. जर तुम्ही चालले की नाही तर आपल्या चालण्याचं जे काही व्हायब्रेशन म्हणतो आपण, कंपन, ते त्याच्या अंगात त्याला कळतं आणि ते बरोबर निघून जातो बघा तो. नाही तर सर्प विनाकारण कधी त्रास देत नाही. आमच्या आश्रमात 2-3 आहे, बिचारे मस्त अंगणात खेळतात, ओट्यावर येत नाही. तुम्ही येत जाऊ नका आश्रमात. आगी ते न सांडे ताप, सळा ते जातीचा साप, का जगाचा वैरी वाशी पा अखंड जायचा. मी बऱ्याच लोकांना प्रतिबंध करतो. काही लोक माझ्या गैरहजेरीत आश्रमात येतात, चावला गेला तो का आपल्याला अडचण नको यायला. जगाचा वैरी वासी पा अखंड जायचा. जगाचा वैरी कोण आहे, भय, भीती आहे की नाही जगाची, काळाची भीती सगळ्यांना. जगाचा वैरी आहे तो अखंड जैसा न सांडी. मरणाची भीती जगातल्या कोणत्या व्यक्तीला नाही, सगळ्याला आहे बघा. म्हणतो ज्याप्रमाणे जगाचा वैरी असणारा भीती कोणालाही अखंड सांडत नाही, कायम असतो. ना तरी अथवा शरीराते काळ न विसंबे कवने वेळ. शिवोवी नार देवोवी, हे कायम आपल्या डोळ्यासमोर पाहिजे बघा, कायम. आपण जरी काळाला विसरलो असेल तरी माप या लागले शरीरी, झालियावरी सळे ओढीते. आपलं माप सुरू आहे बघा, मोजणी चालू आहे आपली. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. जो क्षण गेला आहे तो क्षण परत येत नाही. आपलं जरी लक्ष नसेल तर काळाचा आपल्यावर दक्ष होऊन लक्ष आहे. निहाळी पा केवढा पसरला असे चवडा, करून या माझे वडा कारगज. म्हणून काळाची सत्ता हाची बोलणे होता, ऐसे वाद पंड सुद्धा क्षेत्रा लागे. शरीरात एक काळ, पण का बरं, त्याचं कारण शरीर काळाचं भक्ष्य आहे. कालो जगत भक्षका हा. आणि म्हणून जसं एखादा बेडूक जर पुढं चालला तर सर्प त्याच्यावर अशी नजर ठेवून राहतो, का त्याचं ते भक्ष्य आहे. तसं शरीर हे काळाचं भक्ष्य आहे. म्हणून काळ कवने वेळ न विसंबे. शरीराला कोणत्याही वेळामध्ये विसरत नाही. बाकी कोणी किती उन्मत्तपणा, कोणी म्हणलं आम्ही बुद्धिवादी आहे, आम्ही देवाचं ऐकत नाही, काही नाही, ठीक आहे, जिवंत असेपर्यंत नका ऐकू. पण एक प्रसंग असा आहे मृत्यूचा की त्या प्रसंगात कोणाचंच काही चालत नाही. भगवंताने ते मृत्यू नावाची योजना अशी करून ठेवली आहे की तिथं सगळे माणसं भूतकाळात जमा होतात. जिवंत आहे तोपर्यंत किती उड्या मारा, मृत्यूचा एक झटका आला की बस संपला विषय. ज्याचं ज्या काळात, ज्या देशात, ज्या मुहूर्तामध्ये ठरलेलं आहे तिथे मनुष्य आपोआप जातो बघ, आपोआप. माणसं म्हणतात अहो आत्ताशी माझ्याशी बोलला
त्याला म्हणलं होतं तू टू व्हीलर घेऊन जाऊ नको, पण ऐकलं नाही. तुझं नाही, त्याने कोणाचंच ऐकलं नसतं. त्या प्रसंगामध्ये त्याला ती बुद्धी होते. ना तरी शरीराते काळ न विसंबे कवने वेळ. ज्ञानोबाऱ्यांचा दृष्टांतसुद्धा सिद्धांताप्रमाणे आहे बरं. तो का म्हणे नेनो युक्तीची ती खोली आहे दृष्टांत, पण साधकाला दृष्टांतामधून सुद्धा सावध करता हे एवढं फक्त आपल्या ध्यानात पाहिजे की काळ आपली मोजणी करतो आहे. क्षणाक्षणाला मृत्यू आपल्या पाठीमागे लागलेला आहे. मनुष्य ते ज्याला मृत्यूची जाणीव झाली की नाही तो सावध होऊन जातो बघा. जे माणसं अपघातातून वाचले ना ते बघा परत त्याला म्हणलं ना गाडी चालवतो का वेगात, आता नाही, आता अनुभव आलेला आहे चांगला. किंवा जे माणसं आत्महत्या करतात आणि आत्महत्या औषध पितात ना, जे माणसं विष प्राशन करतात किंवा स्वतःला जाळून घेतात आणि जिवंत राहतात, त्याला म्हणायचं करायचा परत प्रयोग, कारण तुझा पहिला फसलेला आहे, आता नाही, अजिबात नाही, आता कड्यावरून उडी मारेल पण विष प्राशन नाही करणार. किंवा जे माणसं कोरोनातून वाचले आहे ते माणसं सावध होऊन जातात. काही तर बेसावध होतात बघा. काही ना ते प्रमादी असल्यामुळे कळत नाही. मृत्यूची जाणीव झाली, साधे उंदराला जाणीव होते बघा. पिंजऱ्यात सापडला तर समोरचे पदार्थ खात नाही आणि मनुष्य बेसावध राहतो बघा, बेसावध. दरदूर सापे गिळजतो आहे उभा की तो माशिया वेटाळे जिबा, तैसे प्राणी कवने लोभा वाढवी ती तृष्णा. किती लागतं माणसाला? लागतं त्यापेक्षा आहे ना संग्रह जास्त असतो बघा. आणि काही नाही, फक्त दररोज माणसं मोजतच राहतात, बाकी काहीच नाही. आले की कोठडीतच टाकायचे, जन्म ठेपच त्या पैशाला, दररोज फक्त मोजायचे, काही नाही बघा. काही माणसाला मोजले तरी पोट भरतं बरं, खायला नाही दिलं तरी चालतंय. ना तरी शरीराते काळ न विसंबे कवने वेळ, तैसा आधी आढळ तामसी मद. तसा तामसी मद तमोगुणाच्या ठिकाणी उन्मत्तपणा, हे धृतीमुळे ना मद कायमचा राहतो बघा. एवम 5 हे निद्रा देख तामसाच्या ठाई दोख, जिया धृती देख धरिले हाती. धृतीच आहे पण तामसी धृती सद्गुणाला धारण नाही करत. दोख म्हणजे दोष, दोषाला धारण करून राहते. 5 हे निद्राधिक म्हणजे श्लोकामध्ये आलेले यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच 5 सांगितले बघा. निद्रा ज्याच्यामध्ये सुरुवातीला आहे, म्हणजे तामसी धृती असेल तर झोपायला सुद्धा धैर्यच लागतं की नाही. सरळ सरळ सकाळी पाठात झोपायला किती धैर्य लागतं, तरी तो धैर्य धारण करून राहतो. इथलं नाही सांगत मी एवम 5 हे निद्राधिक तामसाच्या ठाई, ठाई म्हणजे ठिकाणी, दोख दोष, जिया धृती ज्या धृतीच्या द्वारे धरिले आहाती धारण केलेले आहेत असं तो पहा. ती एका धृती नावे तामसी ते तहे जाणावे. धृतीच्या नावाने ती धृती तामसी आहे असं जाणावं. कोण म्हणतं आहे? मनी तले तेने देवे जगाचेनी. सगळ्या जगाचा असणारा देव सत्ताधीश, ज्याची सगळ्या जगावर सत्ता आहे असा जगाचा देव आपल्याला भक्तराज अर्जुनाला म्हणत आहे. म्हणजे वक्त्याचा अधिकार एवढा मोठा आहे बरं, सत्ताधीश आहे. तो काही सामान्य तालुक्याचा मालक नाही आहे. तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड असं नाही आहे, पृथ्वीचा नाही, अनंत ब्रह्मांड त्याला जग म्हणतात. त्या सगळ्या जगाचा तो मालक आहे, सगळ्या जगाचा मालक आहे. पण नम्र किती आहे? अर्जुनाचा रथ हाकतो आहे. इथं आपण ग्रामपंचायतचे माजी सदस्य असतो तरी मीठ वाढत नाही पंक्तीला. सामान्य आहे का? बरं आहे माझीच आहे, आजी असतं तर पंगतही घातली नसती, आहे का नाही? किती अहंकार असतो मनुष्याला. आणि देवाला काहीच नाही बघा. निरभिमानी आहे परमात्मा. मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी. स्वतःला परमात्म्याला अभिमानाचा कंटाळा आहे. स्वतःलाही अभिमान नाही आणि दुसऱ्यालाही धरू देत नाही. धरला तर सहन नाही होत. तिळ मात्र होय, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरुत समान भारदेवा. स्वतःला अभिमान नाही आणि दुसऱ्याला भक्ताला सुद्धा होऊ देत नाही. पण परमात्मा म्हणतोय बरं का, दया आहे. मनी तले तेने देवे जगाचेनी एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी, तो धृतीया सिद्धीने जो येथ. एवं या प्रकारे त्रिविध जी बुद्धी, सात्विक, राजस, तामस, ही 3 प्रकारची बुद्धी आहे. बुद्धी काय करते? तत्र निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धीचं काम आहे निश्चय करणं. चांगला आहे का बरं? बुद्धीचा निश्चय चांगला असतो. बुद्धीला कृती पण करावी वाटते, पण बुद्धीची निश्चयाची कृती घडण्याकरता धैर्य कमी पडतं. बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी कळतात. आपण काल परवा विचार केला, तुळशीची माळा परिधान करणं चांगलं आहे,
शाकाहार सेवन करणं चांगलं आहे हे त्यांची बुद्धी त्यांना सांगते. पण तुळशीची माळ परिधान करावी ही कृती घडण्याकरता मला लोक काय म्हणतील, माझे मित्र काय म्हणतील, ही धृती कमी पडते. सात्विक धृतीचा अभाव असेल तर नुसत्या बुद्धीचा उपयोग होत नाही. बुद्धीचं आपण म्हणतो ना थेअरी आहे चांगली, पण प्रॅक्टिकल कुठं घडतं आहे. जोपर्यंत आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्या विचाराचा, ज्ञानाचा, विद्वत्तेचा काही उपयोग होत नाही. बुद्धी चांगली आहे, कर्माचा निश्चय पण तिने केलेला आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्रिविध जी बुद्धी की जे कर्मनिश्चय आधी कर्म करण्याचा, सात्विक बुद्धी असेल सात्विक कर्म करेल, राजसी तामसी बुद्धी असेल तर राजसी तामसी कर्माचा निश्चय करेल. पण तो कर्माचा निश्चय जिया तो धृती या सिद्धी म्हणजे पूर्णतेला, तो या धृतीमुळे या ठिकाणी सिद्धीला नेला जातो. म्हणून बुद्धीचा निश्चय जरी असेल, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश्चय ज्ञानाचा निश्चय आहे. इथे कर्माचा निश्चय, कोणताही निश्चय असू द्या, उपासनेचा असू द्या, कर्माचा असू द्या, ज्ञानाचा असू द्या, निश्चय करणं हे काम बुद्धीचं आहे. आणि त्याला कृतीत आणणं काम मध्यंतरी धृती असावी लागते. विना धृतीशिवाय तो सिद्धीला नेला जात नाही. ते आपण पाहतो की नाही, ते वीज असते की नाही, त्याच्यामध्ये करंट असतो बघा, पण नुसत्या करंटने काम होत नाही, त्याला अर्थिंग लागते. तसं बुद्धीला धृतीची जोड लागते तर कर्माचं काम होऊ शकतं. धृती या सिद्धीने जो येतं, ज्ञानोबा याकरता उदाहरण देतात, सूर्ये मार्ग गोचर होये आणि तो चालती कीर पाये, परी चालणे ते आहे धैर्य जेवी, तैसे बुद्धी कर्मा ते दावी, ते कर्ण सामग्री निफजवी, परी निफजावया हो आवी धीर ताजे, ते हे गाध तुझ प्रती, सांगितली त्रिविध धृती, यया कर्मत्रया निष्पत्ती झालिया मग, येथ फळ एक जे निपजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणेजे कर्म वशे. इथपर्यंत एकत्र विचार आहे. खरं तर मागच्या अर्ध्या ओळीचाच विचार आहे 66 क्रमांकाच्या, आणि पुढे मग नवीन विषय प्रारंभ होतोय. सूर्ये मार्ग गोचर होय. आपण जर सूर्यप्रकाशात राहिलो तर आपल्याला एखादा मार्ग दिसतो की नाही. गोचर होय म्हणजे कळतो, प्रत्यक्ष मार्ग आपल्याला दिसतो, पण चालण्याकरता पाय असावे लागतात. तो चालती कीर पाये, पायाच्याद्वारे तो मार्ग चालवला जातो. परंतु चालणे ते आहे धैर्य जेवी, चालण्याची जी काही कृती आहे ते धैर्याशिवाय ज्याप्रमाणे होत नाही. सूर्याने मार्ग दिसला, आपल्याला मार्ग दिसला, पंढरपूरला जायचं आहे, सूर्य उदयाला आला की नाही, तोपर्यंत आज झोपलेलाच होता, दिंडी गेली निघून. सूर्य मार्ग गोचर होय आणि तो चालती कीर पाय, तो मार्ग पायाने चालविला जातो हे खरं आहे. पण पायाने जरी चालत असेल तर धैर्य असावं लागतं. आज मुक्कामापर्यंत जायचं आहे, हे काय असावं लागतं, धृती किंवा धैर्य असावं लागतं. नसेल तर मग गाडीला हात करायचं जायचं पुढं. सूर्यमार्ग गोचर होय आणि तो चालती कीर पाये, परी चाल नेते आहे धैर्य जेवी. हे झालं उदाहरण. तैसी बुद्धी कर्मा ते दावी, ते कर्ण सामग्री निफजवी, परी निफजावया होवावी धीर ताजे. बुद्धी कर्मा ते दावी, आपली बुद्धी कर्माला दाखविते. म्हणजेच काय, सात्विक बुद्धी असेल तर सात्विक बुद्धीला असं वाटतं आपण सात्विक कर्म करावं, म्हणजे बुद्धी कर्माला दाखविते. आणि ते कर्ण सामग्री निफजवी, ते कर्म जे आहे ना, कर्ण म्हणजे इंद्रिय, सामग्री म्हणजे समुदाय, ते कर्म जे बुद्धीनं दाखवलेलं आहे ते कर्म इंद्रियांच्या समुदायापासून निर्माण होतं, उत्पन्न केलं जातं. परंतु बुद्धी आणि कर्म यांच्या मध्यभागी धृती असावी लागते. बुद्धी कर्माला दाखविते, इंद्रिय कर्मही करतात, पण ते कर्म निर्माण होण्याकरता धृतीचं साह्य असावं लागतं. म्हणून चांगले विचार बुद्धी ऐकते, चांगलं कर्म करण्याचा निश्चय पण करते, पण चांगले कर्म करावे याकरता धृती धैर्य असावं लागतं. आणि धृती म्हणजे धारण करणं. चांगल्या कर्मासाठी मन प्राण इंद्रिय यांना शास्त्रविरुद्ध वागू द्यायचं नाही, चांगलं धारण करून राहायचं, तर सात्विक कर्म होऊ शकतं. आणि बाकीचं मग राजसी तामसी तर आपल्याला माहीतच आहे. आता तोच विचार आपण पाहतो आहे. परी निफजावया हो आवी धीर ताजी, धीरता म्हणजे धैर्य जे असावं लागतं ते हे गा तुझं प्रती, हे अर्जुना तुझ्यासाठी सांगितली त्रिविध धृती.
तीन प्रकारची धृती प्रतिपादन केली आहे. या धृतीच्या द्वारे बुद्धीच्या द्वारे कर्मत्रया निष्पत्ती झाली. या मग थोडासा बारकावा ऐका बरं. बुद्धीने निश्चय केला कशाचा? कर्माचा. ते कर्म सिद्धीला नेण्याकरता धृतीने सहाय्य केलं. म्हणजे काय झालं? बुद्धी, धृती आणि कृती घडले की नाही? तिघ जण यांच्याद्वारे कर्मत्रया निष्पत्ती झाली. या तीन प्रकारचं कर्म निर्माण झालं. जे पाठीमागे कर्म आलं आहे बघा, ज्ञानम कर्मच कर्ताच, तीन प्रकारचं कर्म आलं. म्हणजे बुद्धीच्या धृतीच्या द्वारे कृती घडली आणि तीन प्रकारचं कर्म निर्माण झालं. तर मग काय होतं? या कर्मत्रया निष्पत्ती म्हणजेच काय? उभारणी किंवा प्रारंभ झाला असता. एत फळ जे एक निपजे सुख जयाते म्हणजे. या ठिकाणी एक फळ निर्माण होतं. ते कोणतं फळ आहे? त्या फळाला म्हणतात सुख. म्हणजे याचा अर्थ काय झाला? बुद्धी तीन प्रकारची, धृती तीन प्रकारची, कर्म तीन प्रकारचं आणि फळ. मग फळ असणारं सुख ते सुद्धा तीन प्रकारचंच. जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला सुख मिळत नाही. फक्त एवढंच आहे की जास्त प्रमाणामध्ये राजसी सुख मिळतं, त्याहीपेक्षा जास्त लोकांना तामसी सुख मिळतं. सात्विक फार कमी लोकांना मिळतं. कारण सात्विक सुख मिळायचं असेल त्याला सात्विक कर्म लागतं, सात्विक धृती लागते, सात्विक बुद्धी लागते, तरच सात्विक सुख मिळतं. आणि सात्विक सुखामध्येच आनंद आहे. राजसी तामसी सुखामध्ये आनंद नाही. उलट राजसी सुखामध्ये चंचलता आहे आणि तामसी सुखामध्ये अधपतन आहे. तो विचार आता पुढे सांगतात. येत फळ जे एक निफजे सुख जया ते म्हणजे तेही त्रिविध जाणीजे कर्म वशे. कर्माप्रमाणेच आहे की नाही? म्हणून जसं कर्म असेल की नाही तशाच प्रकारचा सुख लाभ होतो. यामध्ये अजिबात काही चुकत नाही. तंतोतंत माप आहे देवाचं. काही माणसं म्हणतात आम्ही तर आम्हाला कळा लागल्यापासून आम्ही चांगलंच वागतोय तरी पण देवाला सण होत नाही. काय गरज आहे देवाला सण व्हायची? अरे तुमचं कर्म आताचं नाही दिसत, पण मागचं जे कर्म आहे ना त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. जे आज आपण धान्य पेरतो ते लगेच खातो का? आज आपण जे धान्य खातो ते 4-6 महिन्यापूर्वी आपण तयार केलेलं असतं. तसं आज आपण जे सुखदुःख भोगतो ते मागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचं फळ आहे. आता जे पेरलं आहे ते भविष्यामध्ये खायला कामं येणार आहे की नाही? अगा कर्मे जे वरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. ते भविष्यामध्ये मिळणारच आहे. हा कर्माचे फळ सूचक मनुष्य लोकी. जेही आपल्याला मिळतं आहे ते आपल्या कर्माचंच फळ आहे, बाकी काही नाही. येत फळ जे एक निफजे सुख जया ते म्हणजे तेही त्रिविध जाणीजे कर्म वशे. कर्मानुसार सुख नावाचं फळ ते सुद्धा तीन प्रकारचंच आहे. तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचो आता चोख चोखी बोली. आता एक थोडासा बारकावा बघा इथला. सुख ज्याला म्हणतो की नाही आपण, त्या सुखाला गुणाचा उपाधी लागला तर सत्व रज आणि तम, सात्विक राजस आणि तामस असं सुखाचा प्रकार होतो. पण मुळामध्ये सुख मात्र एक आहे आणि सुखाला म्हणतात आनंद. आणि आनंद हे परब्रह्माचं स्वरूप आहे. आनंदम ब्रह्म म्हणून आपण जेव्हा सुख शब्द वापरतो की नाही तो सुख शब्द म्हणजेच काय आहे? देवभाव आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचेल आहे तेथ जे होये तया नाम सुख. सुख हे परब्रह्माचं स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये जरी तीन प्रकार झाले तरी पण ते गुणामुळे होतात. शुद्ध जे सुख आहे ते परब्रह्माचं काय स्वरूप आहे, म्हणजे शुद्ध ब्रह्म आहे. देव सांगतात ते शब्दही शुद्ध आहे. आणि मग शुद्ध सुख ऐकायचं असेल तर ते शुद्ध शब्दाने ऐकलं पाहिजे. शुद्ध शब्दाने ऐकलं असेल तर ते नुसतं कानाने ऐकून चालत नाही, त्याला मनही शुद्ध असावं लागतं. म्हणून भगवान परमात्मा तो भाव पुढे सांगतात. म्हणून थोडक्यामध्ये हा विस्तार केला आहे. तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख. तीन गुणामुळे त्याचा भेद झाला, नाहीतर ते सुख अखंडच आहे. पण मग आता तीन प्रकार कसे सांगणार? भगवान म्हणतात विवंचू आता त्याचा आम्ही विस्तार सांगू. पण कसा? चोख चोख विवंचू शुद्ध स्वरूपाने आम्ही तुला सांगणार आहे. बघा सुखही शुद्धच आहे आणि ज्या शब्दाद्वारे सांगायचं चोख ही बोली ते शब्दसुद्धा शुद्धच आहे. शुद्ध शब्द असेल तर शुद्ध असणारं सुख सांगता येतं. याचा अर्थ काय होईल? यातला बारकावा सांगू आणखीन थोडासा.
वक्ता शुद्ध असेल तर त्याचे शब्द शुद्ध असतील, वक्ता आणि शब्द शुद्ध असेल तर त्याच्या मुखातून येणारा विचार शुद्ध असेल. हा विचार सगळ्या महाराष्ट्रात गेला पाहिजे. विस्ताराने कळालं तर बरं आहे तुम्हाला, नाही तर याच्यावर काही भाष्य करण्यासारखं नाही आहे. वक्ता त्याचे शब्द दोन्ही शुद्ध असेल तर तुम्हाला शुद्ध विचार ऐकायला भेटतील. जर वक्ता अशुद्ध असेल तर त्याचे शब्दही अशुद्ध असतील. काहींच्या कीर्तनामध्ये संतवाङ्मयातले प्रमाणच येत नाही, म्हणजे शुद्ध शब्दच येत नाही. म्हणून लोक म्हणते वा आजच्यासारखं कीर्तन झालंच नाही, धन्यवाद. अरे शुद्ध ऐकावं लागतं की नाही. भिवांचं आता चोख चोख बोली. भगवान म्हणतात शुद्ध सुख सांगणार आहे आणि शुद्ध शब्दाने सांगणार आहे. पण शुद्धता कशी आहे? परी चोखी ते कैसे सांगे, पै घेवो जाता बोल बगे, कानीची येही लागे हातीचा मळ. आता भगवान देणार आहे आपल्याला हे ज्ञान, पण बघा बरं, वाढणारा परमात्मा आहे. पण जेव्हा ही ब्रह्मरसाचं पक्वान्न वाढायचं असतं ना, तेव्हा ते हातात द्यायचं नसतं, ते पात्रात द्यायचं नसतं, ते कानाच्या हातात द्यायचं असतं. कान काय आहे? पात्र आहे. म्हणजे कानाच्या हातात द्यायचं की नाही ते. पण भगवान म्हणतात नुसतं कानाने ऐकू नका, कानाच्या बरोबर अवधान एकले दिजे, एकाग्र मन असावं लागतं आणि तेही मन अंतर्मुख असावं लागतं. अंतर्मुख मन जर नसेल आणि नुसतं कानाने घेण्याचा प्रयत्न केला तर कान नावाच्या हाताचाही या शुद्ध फळाला सुखाला मळ कानाचा लागू शकतो. म्हणून इतकं हे ऐकण्याचं काही सामान्य काही, हे काही विनाकारण वेळ पास व्हावं म्हणून ऐकण्यासारखं नाही आहे. नाही तर चालले बुवा काही कीर्तन, प्रवचन, पाठ किंवा आणखीन काही अध्यात्मातलं श्रवण आपण खूप हलक्यामध्ये घेतो आहे. वास्तविक श्रवणाचा गौरव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. लोक लग्नाला लवकर जातात, कीर्तनाला उशिरा येतात. म्हणजे काय आहे, ते लाईटली घेतात बघा. ते हल्लीच्या काळात सांगावं लागेल नाही. इतकं हे सामान्य आहे का? नाही, एवढं नाही. जिथं भगवान म्हणतात कानाच्याही हाताचा मळ लागू शकतो, याचा अर्थ काय आहे? त्याचा गौरव फार मोठा आहे. आणि म्हणून ते ऐकण्याच्या जोपर्यंत आपला श्रवणातला गौरव होत नाही श्रवण या साधनेविषयी, तोपर्यंत आपल्याला ऐकण्याला काही फलद्रूप होत नाही. बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक शब्द आला आहे बघा, श्रुतीपरायणाः. 13व्या अध्यायामध्ये शब्द आहे बघा, श्रवण करणं हे ज्यांच्या जीवनातलं परम आयन म्हणजे स्थान आहे. ज्याला या श्रवणाची गोडी लागली तो उशीर नाही करत. गौरव त्याचा मनामध्ये असावा लागतो की नाही. एखादंही वाक्य जर असतं बघा, कीर्तनातल्या प्रस्तावनेतलं किंवा प्रवचनातलं किंवा अध्यात्मातल्या श्रवणातलं, सुरुवातीचं एखादं वाक्य असं असतं की ते सगळ्या पाठाची रचना करणार पाया बसत असतं. आणि जर तेवढ्यात गुरुवारी डॉक्टर बाबांचं वाक्य सांगतात बघा, बाबांना पाठाला एकदा उशीर लागला. स्वामी महाराजांनी विचारलं का उशीर लागला? आता बाबांचं ते वैद्यकीय शिक्षण झालेलं होतं. बाबांनी रस्त्याने येता येता किंवा पेशंट सापडला आणि त्याची चिकित्सा करण्याकरता वेळ लागला. स्वामी महाराजांनी सांगितलं एखादा मनुष्य मरत जरी असेल आणि पाठाची वेळ झाली असेल तर त्याला तिथं सोडावून पाठाला यावं. का बरं? कारण त्या दिवशी त्या पाठामध्ये कदाचित तत्वमस्यादे महावाक्याचा विचार होणार आहे आणि त्या वाक्याचा विचार तुमच्या कानावर पडल्याबरोबर जर तुमची वृत्ती ब्रह्माकार झाली तर तुमचा उद्धार झालेलाच आहे. मग उद्धार किती मोठा आहे. एखादा व्यक्ती जर मृत झाला तर पाप लागेल, पण पाठाचा उशीर झाला तर तुमचं ब्रह्मसाक्षात्काराची वेळ निघून जाईल. इतकं महत्त्व आहे त्याला. म्हणून श्रवण काही सामान्य समजू नये. आपल्याला ते जास्त प्रमाणामध्ये मिळतं. आपल्याला ज्या लोकांना हे मिळत नाही ना त्याला याची किंमत असते बघा. विदेशातल्या लोकांना ऐकायला भेटत नाही तर त्यांना ऐकायला भेटलं ते बिचारा उड्या मारतात आणि आपल्याला ऐकायला भेटलं तर आपल्याला त्याची किंमत नसते. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बघा, कीर्तन ऐकायला भेटत नाही आहे. तर महाराष्ट्राच्या बाहेर राहिलं की मग कीर्तनाची किंमत कळते आहे. ते मी राहिलो म्हणून सांगतो आहे बाहेर. ते श्रवण काही सामान्य गोष्ट नाही ना. त्याचा गौरव जोपर्यंत साधनाची निष्ठा किंवा साधनाचा गौरव जोपर्यंत मनात नाही ना तोपर्यंत वरवर हे करण्यामध्ये काही आनंद नाही बघा. ते उगाच दांभिकपणा होईल किंवा लोकांना सांगायला होईल की आम्ही श्रवण करतोय, आम्ही कीर्तन ऐकतो आहे, पण त्याचा गौरव जर आपल्या मनात नसेल तर फार जर तर लोक सत्कार करतील, लोक तुम्हाला पारमार्थिक समजतील, याच्या पलीकडे काही होणार नाही. अंतर्मुखतेचा जर भाव असेल तरच त्याच्यामध्ये आनंद आहे. महत्त्वबुद्धी, महात्म्य बुद्धी म्हणतात त्याला, ते असावं लागतं. एरवी व्यवहारामध्ये किती साया असं करीशी प्रपंच दिननिशी,
हरीशिंन बज शिकवण्याकडे. मनुष्य विमान जर 9ला असेल तर ते बोर्डिंग पास 1 तासाने अगोदर मिळतो. साधा विमानाचा प्रवास 9ला असेल तर 1 तास अगोदर जावं लागतं. रेल्वेच्या प्रवासामध्ये रेल्वे तिथं गेल्यानंतर कळतं लेट आहे म्हणून, पण मनुष्य अगोदर जातो की नाही. आणि तोच मनुष्य कीर्तन प्रवचनाला निघाला तर जाऊ द्या ना, आत्ता सीता महाराज आलेले आहेत, अजून काही सुरुवात झाली नाही, मग काय जेवायला जातो काय. त्यापेक्षा 9:15ला यायचं, आम्ही जागा धरून राहू, आहे का नाही. गौरव पाहिजे. जिथं कानाच्या हाताचाही मळ लागतो नुसतं कानाने ऐकलं तर, म्हणजे ते कानाने मनाने अवधानपूर्वक ऐकावं लागतं. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे 60 वाटी घ्यावी चित्ताची. याला चित्त द्यावं लागतं. जर चित्त द्याल तर त्या मोबदल्यामध्ये या घ्याल, सर्वस्व आपले द्याल, मग ये ते सोडवून न्याल, म्हणून ग्रंथ नव्हे ओल साचचे. इतकं याचं महत्त्व आहे. असो, सहज विषय आला म्हणून विस्तार केला. परी चोखी शुद्धता कशी आहे बोलण्यातली. कारण काय नुसते बोल नाही सांगणार परमात्मा, त्या बोलण्यातून ब्रह्म सांगणार आहेत. शुद्धता कशी आहे. आहाच बोलाचे वालेप फेडीचे. शब्द हे आवरण आहे आणि शब्दाच्या आतमध्ये शब्दाचा अर्थ परमात्मा आहे. शुद्धता कशी आहे आमची. चोखी ते कैसे सांगे, पै घेवो जाता बोल बघे. बोल बघे म्हणजेच काय, शब्दाच्या मार्गाने तुम्ही काय घेणार आहे. शब्दाचा मार्ग आहे, आपल्याला शब्द नाही घ्यायचा, मग शब्दाच्या आतलं सुख घ्यायचं आहे, शब्दाच्या आतमध्ये असणारं परब्रह्म घ्यायचं आहे. म्हणून चोखी शुद्धता कशी आहे. घेवो जाता बोल बघे. फक्त शब्दाच्या मार्गाने तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल तर शब्द हा विषय कानाचा आहे. आणि नुसतं कानाने ऐकलं तर, ऐका बरं, शब्द कानाने ऐकले जातात, अर्थ शब्दाचा मनात कळतो आणि भावार्थ बुद्धीला कळतो. म्हणून शब्दही कळावा, शब्दाचा अर्थही कळावा, त्यातला भावार्थही कळावा, आणि हे कळण्याकरता फार शुद्धता असावी लागते. घेवो जाता बोल बघे, कानीचेही लागे हाती चांबळ. कान हे हात आहे, नुसतं कानाचे हात पुढं केले, नुसते कानावर शब्द आदळले तर भगवान म्हणतात हे शुद्ध आहे ना. मग शुद्धते करता नुसता कानाचा हात नाही चालणार, कानाच्या आतमध्ये असणारं अंतर्मुख अवधान लागेल. म्हणून कानीचेही लागे हाते चांबळ. म्हणून जयाचेनी अव्हेरे, ज्याचा अव्हेर केला असता. अव्हेर कशाचा करायचा आहे. बहिर्मुखतेचा. कारण ज्या अर्थी मनुष्य नुसता कानाने ऐकतो याचा अर्थ त्याचं मन जागेवर नाही आहे, म्हणजे मन अंतर्मुख नाही आहे, म्हणजे बहिर्मुख आहे. आणि जोपर्यंत बहिर्मुख मनाचा आपण परित्याग करत नाही तोपर्यंत कानाच्या बरोबर अंतर्मुख मनाचा संबंध येणार नाही. म्हणून जयाचेनी अव्हेरे, अव्हेर कशाचा करायचा. बहिर्मुखतेचा. आणि जर तुम्ही अंतर्मुखतेचा अव्हेर केला तर ज्ञानोबा म्हणतात जयाचेनी अव्हेरे, ज्याचा अव्हेर केला असता अवधानही होय बाहिरे. तुमचं लक्ष किंवा तुमचे कान एका गोष्टीचा अव्हेर केला म्हणजे कशाचा. अंतर्मुखतेचा. स्थिर अंतकरणाचा, शुद्ध अंतकरणाचा अव्हेर केला तर काय होतं. नुसतं अवधानसुद्धा बहिर्मुख होऊन जातं. म्हणजे काय लागेल. एक तर कान लागेल, अवधान लागेल, आणि त्याच्याबरोबर अंतर्मुखतेचा अव्हेर टाळावा लागेल. जर असं झालं तर तेने ऐक हो आदरी जीवाचेने. बघा आदर शब्द आलाय बघा. म्हणून तर अगोदर सांगितलं ना, महत्त्व बुद्धी गौरव असावा लागतो की नाही. आपण किती आदराने ऐकतो, किती श्रद्धेनं. म्हणून तर श्रद्धावान लभते ज्ञान. नुसता श्रुतवान नाही ना. शब्द असा आहे का श्रुतवान लभते ज्ञानम असं नाही आहे. श्रवण करणाऱ्याला ज्ञान नाही भेटत. ज्ञानाकरता श्रवणच करावं लागते खरंच आहे, पण श्रद्धावानाला. म्हणून तेने ऐक हो आदरी जीवाचेने. जीवाचा जो आदर आहे की नाही त्याने ऐकलं पाहिजे. आणि जर जीवाचा आदर बाहेर काढला तर बघा या ओळीचा अर्थ असा करता येईल. जीवाचेने आदरे ऐक हो. मनातला जो आदर आहे की नाही अंतःकरणपूर्वक त्याने ऐक. आणि जर त्या आदराचा अव्हेर केला तर जयाचेने अव्हेरे, आदराचा अव्हेर जर तुम्ही केला तर अवधानही होई बाहेरे. तुमचा असणारं एकाग्र लक्षसुद्धा बहिर्मुख होऊन जाईल. म्हणून कान, त्यानंतर अवधान, त्यानंतर असणारं आदर, एवढ्याने ते ऐक. इतकी शुद्धता आहे. म्हणजे हे नुसतं कानाने चालणार नाही. ज्ञानोबा म्हणतात ते मनाच्या कानी ऐकावे. आपण कानाच्या कानाने ऐकतो ते नाही चालत, हे मनाच्या कानाने ऐकावं लागतं.
बोल नुसते डोळ्यांनी पाहता येत नाही, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. आणि हे मोबदल्यामध्ये साठ वाटी घ्यावी चित्ताची मनोनी जयाची न्या वेरे अवदान होई बाहिरे तेने ऐक हो आदरी जीवाचेनी. ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाहो निरूपित असे. असं म्हणून म्हणजे अर्जुनाला सावध करून बरं देवाने गौरव प्रतिपादन केला आहे. ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला. 3 सुखांचा प्रस्ताव व्यवस्था विवरण आरंभ केला आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात तो निर्वाहो निरूपित असे. ती व्यवस्था ती मांडणी त्याचा मी निरूपण करणार आहे, पण ते निरूपण आज नाही, त्या सुखाचा विचार आपण उद्या करून. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय.